सेटू संलग्न करवीर तालुका लालबावटा बांधकाम व्यवसाय संघटनेचा मेळावा करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे यांनी भाजपचे सरकार हुकुमशाही आणू पाहत असल्याचा आरोप केला। कारण म्हणजे आतावर असा कुठला कायदा केला होता का काँग्रेसच्या काळामध्ये? या देशावरती साधारणपणे 60 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, पण जनतेच्या विरोधी कायदा केला नाही। जर समजा जनतेच्या विरोधी काही कायदे झाले तर त्याच्यावरती प्रचंड आंदोलन होत होती, मात्र आंदोलन करणाऱ्यांच्यावरती शिक्षा नव्हती किंवा त्यांना अटकाव केला जात नव्हता। मात्र हे भाजपचं हुकुमशाही आणणारं सरकार, हुकुमशाही सारखे राजवट करणारं सरकार, याला लोकांना उल्लू बनवायचं आहे। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय घटना दिली, संविधानाचे आम्हाला अधिकार दिले, म्हणजे आपल्याला पाहिजे ते बोलायचा, खायचा, प्यायचा, वागायचा, मागायचा, हे जे सगळे अधिकार दिले, हे सगळं सरकार, हे भाजपचं सरकार हे सगळे अधिकार डावलते। आणि म्हणून आपल्याला या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करायचा आहे। जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी जनसुरक्षा विधेयक लोकशाहीचा गळा घोटणारं असल्याचं सांगितलं। सरकारला जागं करण्यासाठी 8 मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी करवीर तालुका अध्यक्ष कॉम्रेड आनंदा कराडे, कॉम्रेड मोहन गिरी, RK पेंटर यांनी शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली। मेळाव्याला करवीर तालुका सचिव रमेश कांबळे, सरपंच प्रमोद पाटील, हिंदूराव सुतार, जयसिंग कांबळे, राजू पाटील, सर्जेराव कांबळे, शिवाजी पाटील, दौलत कदम, हारुणसो माणगावे यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते।